आय एम शुअर माझ्याप्रमाणे पण तुमचे पण तेच ड्रीम आहेत किंवा तेच ड्रीम होते जे मी मागचे 8 ते 10 वर्ष पहिले जेव्हा मी स्टार्ट करत होतो त्या टायमिंगला होते. जसं मी माझ्या फ्रेंड्सला बघायचो, द वे दे यूज टू गो टू ऑफिस, मस्त चांगले चांगले कपडे घालून ऑफिसला जायचे, ते मोठमोठे काचेचे बिल्डिंग्स बघून, तो पे चेक बघून आणि त्यांची लाईफस्टाईल बघून प्रत्येकाच्या मनात तो विचार तर नक्कीच येतो, 100% येतो की मी पण जॉब करतो, मी पण तो कॉर्पोरेट कल्चर मी पण फॉलो करतो. सो फॉर पास्ट 8 to 10 years दॅट इज एक्झॅक्टली व्हॉट माय लाईफ वॉज. आय वॉज चेझिंग माय ड्रीम्स, क्लाइम्बिंग द लॅडर and I was living it. So this is not how it started. मी पण तुमच्यासारखाच क्लूलेस होतो, हेल्पलेस होतो. Every day I was struggling with hundreds of doubts in my mind. मी पण माझ्या लाईफमध्ये काही करू शकतो का? Will I be able to make it to the finish line? But today I'm here to pull back the curtain and tell you that absolutely no one tells you about what working in a corporate Indian culture looks like. तर जर तुम्ही फ्रेशर असताल किंवा तुम्ही प्लॅन करताय की माझं कॉलेज संपलं की मी पटकन जॉबसाठी अप्लाय करतो, मी तुम्हाला 5 प्रोज सांगणार आहे आणि 5 कॉन सांगणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक ॲव्हरेज पर्स्पेक्टिव्ह भेटेल, बोथ बॅड अँड द गुड साइड ऑफ दिस कॉर्पोरेट कल्चर, सो दॅट यू विल बी एबल टू मेक अ डिसिजन बाय द एंड ऑफ दिस व्हिडिओ, ऑर इफ यू आर प्लॅनिंग टू गो इन दिस कॉर्पोरेट लाईफ. ब्राईट साईड बद्दल जर का बोलायला गेलं तर फर्स्ट पॉईंट दॅट वी आर गोइंग टू डिस्कस इज अबाउट द फायनान्शियल स्टेबिलिटी. ही कॉर्पोरेट कल्चरमधली खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. 80% ऑफ द लोक कॉर्पोरेट लाईफ किंवा जॉब याच गोष्टीसाठी जॉईन करतात की त्यांना एक फायनान्शियल स्टेबिलिटी हवी आहे. मी पण त्याच गोष्टीसाठी केला होता आणि माझ्यासारखी खूप सारे लोक, खूप सारे माझे फ्रेंड्स, कलिग्स, सगळे ऑलमोस्ट 80% ऑफ द लोक याच गोष्टीसाठी जॉब करतात की त्यांना एव्हरी मंथ जे त्यांचे एक्सपेन्सेस असतात ते मॅनेज होऊ शकतात. एव्हरी मंथ एक स्टेबल इन्कम येत राहतो, जो कधीही मागं जोपर्यंत तुम्ही तो जॉब सोडत नाही तोपर्यंत ती इन्कम चालू राहते. तर दिस इज आवर फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट दॅट वी हॅव टू डिस्कस इज स्ट्रक्चर्ड ग्रोथ अँड लर्निंग. आता तुम्ही मोस्ट ऑफ द कंपनीजमध्ये एक प्रोसेस फॉलो केली जाते, ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला एक एक्सपिरियन्स्ड लोकांकडून, प्रोफेशनल्सकडून तुम्हाला ट्रेनिंग दिली जाते, जी तुमचं पर्टिक्युलरली त्या फील्डमध्ये तुमचं नॉलेज वाढवण्यासाठी हेल्प करतं. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये, फॉर एक्झाम्पल तुम्ही इंजिनिअरिंग करताय, तुमचं ज्या कंपनीमध्ये तुम्ही जॉईन कराल त्या कंपनीमध्ये तुमचं ट्रेनिंग घेतलं जातं. त्या ट्रेनिंग नंतर तुम्हाला जे गोष्टी तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये शिकवले जात नाही, स्कूलमध्ये शिकवले जात नाही, ते त्या कंपनी रिलेटेड, ते तुमच्या जॉब रिलेटेड तुम्हाला या ट्रेनिंगमध्ये प्रोव्हाइड केलं जातं. तर जर का तुम्हाला नक्कीच जॉब करण्या पहिले तुम्हाला भीती वाटत असेल की मी गेल्यानंतर मला कोण शिकवेल का, मला सपोर्ट भेटेल का, मला काहीच येत नाही आहे, तर तुम्ही टेन्शन घेऊ नका. बिकॉज स्ट्रक्चर्ड प्लॅनिंग, ग्रोथ अँड स्ट्रक्चर्ड लर्निंग अँड ग्रोथ is your next point that will help you. Third point that we are going to discuss is about networking opportunities. ते म्हणतात ना, your network is truly your net worth. हेच आहे ते. तुमचे कलिग्स, तुमचे फ्रेंड्स किंवा जे काही कनेक्शन्स तुमचे कॉर्पोरेट लाईफमध्ये बनतात ते तुमच्या नेक्स्ट जॉबसाठी, ते तुमच्या मे बी तुम्ही फ्युचरमध्ये बिझनेस करणारे किंवा काहीही गोष्ट असून द्या, तेच कनेक्शन्स तुमच्या फ्युचरसाठी खूप व्हॅल्युएबल ठरतात. ते नेटवर्क तुमचं एकदा स्ट्रॉंग झालं की तुम्हाला पुढं फ्युचरमध्ये कधीही प्रॉब्लेम येऊ नाही शकत. नेक्स्ट पॉईंट जो आपण डिस्कस करणार आहे तो आहे एक्सपोजर टू बिगर ऑपॉर्च्युनिटीज. कॉर्पोरेटमध्ये जॉब करणं तुम्हाला फक्त सॅलरी आणि बेनिफिट नाही देत, तो प्रत्येक प्रोजेक्ट, तो प्रत्येक एक्सपिरियन्स हा तुम्हाला बाय डिफॉल्ट हेल्प करतो. ज्यावेळेस तुम्ही नेक्स्ट जॉब शोधताय तेव्हा तुम्ही 0 पासून स्टार्ट नाही करत आहे. तुम्ही जो पास्ट एक्सपिरियन्स तुमच्याकडे आहे, ज्या प्रोजेक्ट्सवरती तुम्ही काम केले, त्याच बेसिसवरती तुम्ही इंटरव्ह्यू देऊन तुमचा नेक्स्ट जॉब सुद्धा शोधता. ठीक आहे. आपल्या ब्राईट साईड बद्दल सगळ्यात लास्ट आणि इम्पॉर्टंट पॉईंट जो मी पर्सनली खूप जास्त फील केलाय तो आहे प्रोफेशनलिझम अँड पर्सनल ग्रोथ. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इन द कॉर्पोरेट कल्चर. हे मी पर्सनली माझ्या 6 ते 8 वर्षाच्या एक्सपिरियन्समध्ये इतकं जास्त एक्सपिरियन्स केलं. तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये इतके चेंजेस जाणवतात. तुमचे डिसिप्लिन, तुमचा ॲटिट्यूड, तुमचं कम्युनिकेशन, तुमचं ड्रेसिंग सेन्स, अजून खूप अशा गोष्टी जे तुम्हाला स्कूल आणि कॉलेज कधीच नाही शिकवत,
हे तुम्हाला कॉर्पोरेट लाईफमध्ये किंवा तुम्हाला कॉर्पोरेट कल्चरमध्ये प्रोफेशनलिझम अँड पर्सनल ग्रोथमधून शिकायला भेटतं. ह्या 5 प्रोज किंवा 5 ब्राईट साईडवाल्या पॉईंट्स नंतर आपण जाऊया आपल्या नेक्स्ट पॉईंटवरती किंवा नेक्स्ट 5 पॉईंटवरती, जे आहे द डार्क साइड ऑफ द कॉर्पोरेट कल्चर. द फर्स्ट पॉइंट दॅट वी आर गोइंग टू डिस्कस इज अबाउट टाइम इज नॉट इक्वल टू युअर सॅलरी. हे मी का म्हणतोय हे तुम्हाला ह्या पॉइंटमध्ये नक्की समजून येईल. तुम्ही कितीही कष्ट करा, तुम्ही कितीही तुमच्या बॉसला इम्प्रेस करायचा प्रयत्न करा, तुमच्या प्रोजेक्टवरती काम करा, कितीही डेडिकेशन दाखवा, तुमची सॅलरी तेवढीच राहणार आहे. म्हणजे जोपर्यंत तुम्ही एक स्पेसिफिक जॉब टायटलवरती आहे, जोपर्यंत तुमचं प्रमोशन होत नाही, तोपर्यंत तुमची सॅलरी तेवढीच राहणार आहे. तुमचा लॉग इन टाइम तर नक्कीच फिक्स्ड असेल, पण तुमचा लॉग आउट टाइम हा एक्सटेंड जरी झाला तरी ते खूप नॉर्मल आहे. अँड द वर्स्ट पार्ट इज यू डोंट इवन गेट पेड फॉर दिस. सो द सेकंड पॉइंट दॅट वी हॅव टू डिस्कस, स्ट्रेस बिकम्स अ पार्ट ऑफ युअर लाईफ. तुम्हाला टार्गेट्स दिले जातात, तुम्हाला डेडलाईन्स दिले जाते आणि सिंपथी ही खूप रेअरली भेटते. तुमचा बॉस येतो, तुम्हाला म्हणतो की कोई ब्रेक नहीं लेगा, कोई लॉग आउट नहीं करेगा जब तक तुम्हारा काम खत्म नहीं होता. एंड यू सिम्पली कॅन नॉट से नो. एक टाइम नंतर हा स्ट्रेस टॉक्सिक होऊन जातं. मंडेला तुम्हाला ऑफिसला जाणं म्हणजे तुम्हाला अक्षरशः पाप वाटू लागतं आणि एक टाइम नंतर हे नॉर्मल सुद्धा होऊन जातं. थर्ड पॉइंट दॅट वी आर गोइंग टू डिस्कस इज युअर वर्क बिकम्स युअर लाईफ. एकदा तुम्ही जॉईन केलं ना, तुम्ही एका लूपमध्ये फसून जाता. लॉग इन, वर्क, लॉग आउट अँड स्लीप, या 4 गोष्टींशिवाय तुमच्या लाईफमध्ये कोणतीही गोष्ट तुम्हाला एक्साइटिंग वाटू शकत नाही. वीकेंड पण तुम्हाला ब्लेसिंग वाटू लागतं. आणि माझ्यासारखेच खूप सारे असे लोक आहेत जे वीकेंडला पण आराम करणं प्रिफर करतात, कारण दुसरं काही करण्यासाठी एनर्जीच राहत नाही. बाई, हा टॉपिक माझा फेवरेट आहे. आणि ह्या पुढे जाण्यासाठी मी तुम्हाला एक फन फॅक्ट सांगतो की लास्ट 2 ते 3 महिना पहिले इंडिया किंवा इंडियन कॉर्पोरेट कल्चर हे ऑफिस अफेअर्समध्ये एक टॉप लेवलला आहे किंवा फर्स्ट रँक वरती आहे. का? दिस ब्रिंग्स टू आवर नेक्स्ट पॉइंट, ऑफिस पॉलिटिक्स अँड फेवरेटिझम. आय पर्सनली वर्कड विथ 5 to 6 डिफरंट कंपनीज, बट दिस नेव्हर चेंज्ड. परफॉर्मन्स आणि मेरिट बेसवरती ग्रोथ हे खूप रेअरली बघायला भेटतं आजकाल. ह्या कॉर्पोरेट कल्चरमध्ये परफॉर्मन्सवाल्या लोकांना, जे लोक खूप हाय परफॉर्मन्सवरती आहेत किंवा एक चांगला स्कोर आहे, त्या लोकांची ग्रोथ अशी इग्नोर केली जाते जसे मीडियावाले गरीब लोकांना करतात. अँड द व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट किंवा माझा फेवरेट पार्ट, जो मोस्ट ऑफ द लोकांना कधीच समजत नाही आणि ते शेवटपर्यंत त्या लूपमध्येच अडकून असतात, दॅट यू आर रिप्लेसेबल. तर जर तुम्ही डिसाईड केलंय की मी जॉब करणार आहे, मग ती कोणतीही पोझिशन असो, कितीही पॅकेज असो, you need to understand that this is a system that waits for no one, that is answerable to no one. ज्या दिवशी तुम्ही रेझिग्नेशन टाकल, त्याच सेम टायमिंगला एक्स्ट्रा 5,000 किंवा 10,000 देऊन तुमच्या HR कडे अजून 50 रेझ्युम्स रेडी असतात तुमच्या पोझिशनवरती एक नवीन व्यक्ती आणण्यासाठी. सो दिस इज इट अँड इट इज व्हॉट इट इज. कॉर्पोरेट एक कॉइन आहे ज्याला 2 साइड आहेत. अँड आय एम नॉट हिअर टू स्केअर यू ऑर मोटिवेट यू, बट आय वॉन्ट यू टू अंडरस्टँड द सिस्टम, द प्रोसेस and the culture. Corporate life is not bad or good. You just need to understand how to make a use of it. हा एक लूप आहे, याच्यामध्ये फसून राहण्यामध्ये काही एक पॉइंट नाहीये. त्यामुळे अंडरस्टँड युअर टाइम, युअर वर्थ, युअर गोल्स. डोंट जस्ट रन ब्लाइंडली इन दिस प्रोसेस. सो दिस वॉज माय ओपिनियन, माय सजेशन अँड माय एक्सपिरियन्स. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, लेट मी नो इन द कॉमेंट सेक्शन. म्हणजेच मी असेच व्हिडिओ, कॉर्पोरेट कल्चरवरती व्हिडिओ पुढेही बनवत राहील. तुम्ही कमेंट्समध्ये नाही सांगितलं तरी मी बनवणार आहे, बिकॉज आय वॉन्ट माय मराठी पीपल टू ग्रो अँड टू ग्रो लॉंगर. सी यू इन द नेक्स्ट वन. जय हिंद, जय महाराष्ट्र.